बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून कलकत्ता येथील डॉक्टर भगिनी यांच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यास फाशीची शिक्षा द्यावी। राज्याच्या गृहमंत्र्यांनी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। महिला अत्याचारांबाबतचे कायदे अधिक सक्षम करावेत। महिला भगिनींना आणि लेकीबाळींना सुरक्षितता राज्य सरकारने द्यावी। घटनेतील पीडितांचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले। इस्लामपूर येथील तहसील कार्यालय चौकात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले। देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना महाराष्ट्रातील आदर्श विद्या प्रसारक संस्था कुळगाव तालुका बदलापूर येथील अवघ्या 4 आणि 6 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचाराची घटना घडली आहे। तरी सुद्धा पोलिसांनी पीडितांना ताटकळत बसवून पालकांची तक्रार वेळेत दाखल केली नव्हती। आरोपीस पोलीस प्रशासन एक प्रकारे मदतच करत आहे, परंतु बदलापूर येथील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करून बदलापूर बंदची हाक दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। देश आणि राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत। याबाबत देशातील आणि राज्यातील सरकारची गुन्हेगारांवर वचक राहिली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय।